आजकाल ना प्रेग्नन्सीनंतर ना किंवा स्ट्रेसमुळे वजन खूप जास्त वाढत चालले किंवा बाहेरचं जास्त खातो त्याच्यामुळे. पण जर 7 दिवसांमध्ये वजन कमी केलं तर? ते कसं? ते मी तुम्हाला सांगणारच आहे. काय होतं ना, रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त स्ट्रेस आहे. प्रेग्नन्सीमुळे किंवा इतर काही कारणामुळे आपलं वजन वाढतच चाललं. आणि काय झालं ना, माझं प्रेग्नन्सीमध्ये तिप्पट-चौपट वजन झालं होतं. मग मला समजतच नव्हतं की काय करावं? मग माझ्या आईनं हा घरगुती उपाय सांगितला. त्याच्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की माझं वजन जास्त वाढलेलं नाही. मग हा उपाय मला वाटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करावा, म्हणजे तुम्हाला नक्कीच मदत होईल याची. तर चला वेळ न घालवता मी तुम्हाला हा घरगुती उपाय सांगणार आहे. फक्त त्याच्यासाठी ना 1 ग्लास पाणी लागतं आणि चला त्या पाण्यामध्ये काय-काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण इथे सगळ्यात अगोदर एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. आता ना मी रोज सकाळी 1 ग्लासच पाणी पिते आणि खरंच ही रेमेडी खूप युजफुल आहे. आता पाणी छान उकळलं की त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा टाकायचा आहे. तुम्ही रात्री ओवा भिजवून घेतला तरी चालतो आणि टाईम नसेल तर डायरेक्ट असा टाकला तरी चालतो. ओव्याने काय होतं माहिती आहे का, जे खाल्लेलं आहे ना ते पचन होतं. त्याच्यामुळे आपलं वजन जास्त वाढत नाही. त्याच्यामुळे ओवा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथे मेथीदाणा टाकत आहे. आता खूप जण मला विचारले होते की ताई, तुम्ही हे सकाळी ओव्याचं पाणी का पिता? तर याच्यासाठी फक्त ओव्याचं पाणी पित नाही मी. त्याच्यामध्ये ओवा टाकते, मेथीदाणा टाकते, काळी मिरी टाकते. हे छान मोठ्या गॅसवरती 3 ते 4 मिनिट उकळून घ्यायचं आहे. म्हणजे त्या पाण्यामध्ये ते सगळं मिक्स व्हावं याच्यासाठी. आता हे छान उकळलेलं आहे, तर आपण हे गाळून घ्यायचं आहे. तर इथे मी गाळून घेत आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा. त्याची उत्तरं मी नक्कीच देईन. तर इथे मी गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट टाकायची आहे. त्याने ना खरंच वजन कमी करायला खूप मदत होते. तर त्याच्यामध्ये ना मी इथे 1 चमचा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. आता तुम्हाला लिंबाचा रस आवडत नसेल तर स्किप करा, पण खरंच खूप महत्त्वाचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर ना थोडंसं थंड झाल्यानंतर ना हे प्यायचं आहे. आता मी रोज हेच करते. त्याच्यामुळे माझं वजन जास्त वाढलं नाही प्रेग्नन्सीनंतरही आणि खूप छानही वाटतं, फ्रेशही वाटतं. तर इथे बघा मी तयार केलेले घरच्या घरी हा काढा. तर तुम्हाला ही रेमेडी कशी वाटली कमेंट करा. थँक यू.